आता बातमी पुन्हा एकदा राजकीय वर्तुळातली। बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढण्याच्या तयारीत आहे। महाराष्ट्र काँग्रेसकडून तशी भूमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रिक्त विधानसभा जागेवर काँग्रेस पोटनिवडणूक लढण्याच्या तयारीत आहे। महाराष्ट्र काँग्रेसकडून या संदर्भातली भूमिका स्पष्ट झालेली आहे। बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात आपण लढण्याच्या तयारीत आहोत असं काँग्रेसने सांगितलंय। प्रतिनिधी रोहन कदम आपल्याशी जोडलेले आहेत, त्यांच्याशी आपण याबाबत आणखी बोलणार आहोत। रोहन, ही जी पोटनिवडणुकीची चर्चा होती, खरं तर बिनविरोध व्हावी याच्यासाठी एकीकडे राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू आहेत, पण काँग्रेस मात्र निवडणूक लढणार असं समजते। कुठलं नाव असेल ते जे त्या ठिकाणी लढण्यासाठी इच्छुक आहे? खरं तर या सगळ्या संदर्भामध्ये बैठक जी आहे ती काल वरिष्ठ पातळीवरती जिल्हा काँग्रेसची झालेली पाहायला मिळते। आणि जर का पक्षातील वरिष्ठांनी आदेश दिला आणि त्यांनी जर का म्हणणं ऐकून घेतलं आणि जर का ही निवडणूक लढवायला सांगितली तर आम्ही अगदी ताकदीने ही निवडणूक लढवू। कारण का दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीची पोटनिवडणूक जी आहे ती नुकतीच जाहीर झालेली आहे आणि साधारणतः 6 एप्रिलपर्यंत शेवटचा दिवस आहे उमेदवारी अर्ज भरण्याचा। तोपर्यंत हा निर्णय जो आहे तो काँग्रेसकडून घेतला जाऊ शकतो, कारण 23 तारखेला या सगळ्या संदर्भामध्ये एप्रिलच्या मतदान होणार आहे। आणि या निवडणुकीमध्ये सगळ्याकडून प्रयत्न केला जातोय की ही निवडणूक बिनविरोध व्हावी, परंतु यापूर्वीच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी देखील ही निवडणूक जी आहे ती आम्ही लढण्याचं सांगितलं आहे। कारण का त्या भागामध्ये धनगर समाज आहे किंवा ओबीसी समाज आहे, त्यामुळे त्यांना असं आशा वाटते की तिथून आपला आमदार होऊ शकतो। तर काँग्रेसकडून देखील या सगळ्यामध्ये जे आहे ती चर्चा करायला सुरुवात केलेली पाहायला मिळते। कारण का आपल्याला माहिती आहे की सुनेत्रा पवार आता उपमुख्यमंत्री झालेले आहेत आणि जवळपास त्या जागेतून निवडणूक लढवणार हे निश्चित झालेलं आहे। त्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये कुठलाही उमेदवार नसावा यासाठी देखील राष्ट्रवादीकडून प्रयत्न केले जात आहेत। अगदी सुप्रिया सुळे जे की राष्ट्रवादी शरद पवार गट आहे त्यांच्याकडून ही निवडणूक आम्ही लढणार नाही अशा प्रकारचं मत यापूर्वीच त्यांनी जाहीर केलेलं आहे। परंतु दुसऱ्या बाजूला काँग्रेसकडून ही निवडणूक लढवण्याची तयारी जी आहे ती सध्याच्या घडीला केलेली पाहायला मिळते। त्यामुळे जर का काँग्रेसने या बारामती पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार दिला तर इथली निवडणूक जी आहे ती बिनविरोध होणार नाही। त्या ठिकाणी इतर जर अर्ज आले तर निवडणूक बिनविरोध होणार नाही। त्यामुळे आता वरिष्ठ पातळीवरती काँग्रेसचा काय निर्णय होतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। जी, निश्चित। रोहन आणि इतरही सगळ्या प्रतिनिधींना धन्यवाद। या सगळ्या बातम्यांचा तपशील तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवले त्यासाठी।